मानी विनीला लग्नाची सक्ती केली. जीव देण्यापर्यंत तिने पाऊल उचललं. माना काही नाहीये त्याचं. ना त्यांना आपलं काही चूक वाटतंय, ना आपल्या डिसिजनचा पश्चात्ताप होतोय. स्वतःची सख्खी नात आज मरणाच्या दारात उभी आहे, तरी ह्या बाईला आपल्या तत्वांची अजून तशीच घमेंड आहे. दिवाकर, घमेंड नाही तर काय म्हणायचं दादा. हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा गेलं नाही. जागा झाल्यानंतर मला विनीने किती वेळा विचारलं, आजी आली का, तिचा राग गेला का. काय उत्तर देऊ मी तिला. दिवाकर, मानचा स्वभाव आपल्याला माहित नाही का? त्यांचा करडेपणा, कोरडेपणा आपल्याला नवीन आहे का? दादा, मा आपल्याशी कसं वागतात हा प्रश्न खूप वेगळा आहे. पण आपली मुलं मोठी झालीत आता. त्यांना मतं आहेत त्यांची, 4 गोष्टी कळतात त्यांना. ह्या शिस्तीचा आणि करडेपणाचा त्यांना आता जाच व्हायला लागलाय. आजीची माया मिळत नाहीये त्यांना. खरं सांगू दादा, मला सुद्धा आता या कोरडेपणाचा कंटाळा आलाय. आज जाऊन भेटतो मी त्यांना आणि सांगतो की प्लीज मला मोकळं करा. मोकळं करा म्हणजे? मोकळं होऊ दे मला. माझा हिस्सा मला द्या. मला माझ्या बायका मुलांबरोबर हसत खेळत वेगळीकडे राहू दे. बिझनेसचे डिसिजन्स मा आणि गोवर्धन घेत आहेत ना. माझ्या घरातले निर्णय तरी मला घेऊ दे. दादा, दादा बाप आहे मी विनीचा. असं असताना सुद्धा विनीच्या लग्नाच्या बाबतीत मला काही मत असू नये. हे बघ दिवाकर, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण शांतपणे विचार करू शकतो, हो ना? आणि मग ठरवू शकतो. वेगळं व्हायचा विचार डोक्यातून काढून टाक. आणि जर तुला वाटलं ना तर आपण दोघं बोलू ना मान बरोबर. बघतो नाही. आणि जर तू आमचं ऐकलं नाहीस ना तर मान आम्ही सांगून टाकू की आमचा हिस्सा पण तुला आणि तुझ्या पोराबाळाला द्यायचा. अट एकच तू घरात राहायचंस. समजलं? टेन्शन कमी आहेत काय अजून? राकेश, काय राकेश, माझी बोल ना. मी समोर बसलोय ना तुझ्या. कमॉन या विनी. शट अप. ओके, पुस्तक काय वाचतेस तू? विनी, हे विनी. हातावर मारू नको. तो ना हात माझा. का? सागर के साथ पंजा लढाया पुण्य. हरला असेल ना. ए, राकेश कभी हारता नहीं. ओके. ए, यू वांट ट्राय विथ मी? कम ऑन. मी ओ, सॉलिड आहेस ना तू पण.
खरंच मानलं पाहिजे तुला. कसं जमतं कसं का तुला हे सगळं? घरातल्या लोकांना त्रास झाला की सॉलिड आनंद होत असेल ना तुला? हा? विनी, का केलंस ग असं? Forget it, yeah. Let's talk about something else. मला सांग, तुझा काय प्लॅन आहे? काय नाही, घरीच आहे. आजचा नाही रे, जनरल फ्युचर प्लॅन काय? हो, फ्युचर प्लॅन अब्रॉडला जाईन फॉर मॅनेजमेंट स्टडीज. मम्मा पप्पांना सांगितलंस? नाही, अजून कोणालाच सांगितलं नाही. आजीला पण सांगावं लागेल. हॅलो, तिला सांग बाबा. एक वेळ मम्मा पप्पाला नाही सांगितलंस ना तरी चालेल, पण तिला आधी सांग. विनी, तू अजून रागवलीस आजीवर? मी कोण रागवणार? रागवायचा मक्ता फक्त तिच्याकडेच आहे. मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा सगळेजण येऊन मला भेटून गेले, पण आजी ना हॉस्पिटलमध्ये आली ना घरी आली. आय एम शुअर मी मेले असते ना तरी माझ्या फ्युनरलला सुद्धा ती आली नसती. शट अप यार विनी, उगाच काहीतरी बोलू नकोस. एक तर तिने तिचे निर्णय आपल्यावर थोपवायचे आणि आपण विरोध केला तर तिने रागवून बसायचं. विनी, तू केलंस ना त्याला विरोध म्हणतात. अरे हा, काल मुक्ता आणि ताई आल्या होत्या मला भेटायला. हो, काय म्हणाली? काही नाही, फुलं घेऊन आल्या होत्या. वाव, वाव काय? तुला माहितीये, ममाने मस्त टॉन्ट मारला तिला. ममाने? काय म्हणाली, तुमच्या मुक्ताला ना अगदी बरोबर जमतं कोणाला कसं खुश करायचं ते. का? का काय? मी पण बोलले, म्हटलं ज्यांना खुश करायचंय ना त्यांना तिने ऑलरेडी खुश केलेलं आहे. यू आर रेडिक्युलस. काय नाही हा, सतत आपल्या घरी येत असते आणि आपल्या घरातलीच असल्यासारखी वावरते. तरीच ती आज आली नाही. असं काही नाहीये, म्हणजे आम्ही आपलं कॅज्युअली असंच बोललो, नाही उगाचच गंमत केल्यासारखं. विनी, अगं तुला बरं नाही म्हणून कोणी बघायला येतं, विचारपूस करायला येतं, त्यांच्याशी ही अशी वागणार आहेस तू? अरे पण काय विनी, वागण्याची पद्धत झाली का ग? तुला काय एवढा त्रास होतोय? मला त्रास. हे बघ विनी, मला इतकंच सांगायचं होतं की काय? विनी, यू आर जस्ट इम्पॉसिबल. रागवलेस? वाईट वाटतंय? काय झालं? पप्पा, मला नाही मोठं व्हायचं. आणि एवढी मोठी झाली तर काय करू? मग मला परत लहान करा. ते वेडीच का? मोठं होण्यामध्ये गंमत असते. काही नाही, मोठं झाल्यावर सगळ्या गोष्टी इतक्या का बदलतात? इतकी वर्ष मी त्या घरात जात होते आणि तर अचानक ते घर दुसऱ्यांचं झालं. चालायचंच. अगं लहानपणी त्यांच्याकडे खेळायला जात होती, सतत तुझी दुनिया वेगळी, त्यांची दुनिया वेगळी. पण शालिनी काकू तर त्याच आहेत ना. आणि मा तर आजही रोज माझी फुलं आल्याशिवाय पूजा संपत नाहीत. असं नाही, आपण तुझी फुलं त्यांच्याकडे पोहोचवण्याची व्यवस्था करू. मग झालं? मला नाही तसं आवडणार. मला असं वाटेल की मी काहीतरी पाप केलंय. तू काही केलेलं नाहीस. आपण फक्त सावध राहायचं. काय असतं ना, या वयात मुलींवर घरच्यांपेक्षा बाहेरच्यांची नजर जास्त असते. कशाला कोणाला बावटं उठवायला संधी द्यायची? आपण सावध राहायचं एवढं. काय झालं? काही नाही का? मला माहितीये, मी तिकडे तिला जाऊ दिलं नाही ना म्हणून रागवलीये माझ्यावर. पण मुक्ता, आज वहिनी असती तरी तिने तुला हेच सांगितलं असतं.
हे बघ, ज्या घरात आपला मान राखला जात नाही ना, त्या घराची पायरी नाही चढायची. त्या दिवशी त्या सगळ्या जणी तुला बोलल्या, मला नाही अजिबात आवडलं. नाही तर मी कशाला तुला थांबवलं असतं सांग. बायकांना पटकच कसं काय रेडिओ मला काही कळत नाही. एनिवे, आता मी प्रयत्न करू बघतो. त्या तुला बोलल्या नाही तर मी तुला कसं करतो अडवलीस ते मला सांग. मला रडू आलं. त्यासाठी नुसत्या शब्दांची नाही, भावनांची सुद्धा नक्कल उतरवावी लागते. काही नको, मी आपला पुरुष आहे, बापडा तेवढंच बरं आहे, मुक्ताचा बाप. बरं पप्पा, तुम्ही मला आता किती वेळ उपाशी ठेवणार? सॉरी सॉरी सॉरी. चला चला, पटापट जेवण चला. दादा, तुला खरंच वाटतं विनीने हे मुद्दाम केलं असेल? होय, मासाहेब बरोबरच म्हणत होते. तिला खात्री होती की कोणीतरी तिला बोलवायला येईल, म्हणूनच तिने शिरा कापून घेतल्या. मला नाही वाटत रे विनी एवढी मॅनिप्युलेटिव्ह असेल. दादा, खरंच तुला असं वाटतं विनी इतकं मॅनिप्युलेशन करेल? हे बघ दिवाकर, जरा विचार कर. तिला जर का शिराच कापून घ्यायच्या होत्या तर तिने सकाळीच का नाही केलं हे काम? कारण तेव्हा तिला भीती वाटत होती की तिला वाचवायला कोणीही येणार नाही. आणि तिने दार का उघडं ठेवलं? दादा प्लीज असं बोलू नकोस. विनीने जर का दार बंद ठेवलं असतं तर विनी आपल्या आज हाताला नसती लागली. अरे दिवाकर, मासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तिला जीव द्यायचाच नव्हता. तिला फक्त आपल्याला भीती घालायची होती आणि त्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. कम ऑन दिवाकर, तू आता असा विचार करू नकोस की तिने फार मोठं प्लॅनिंग वगैरे केलंय, कळलं ना? अरे मग काय समजायचं काय आपण या सगळ्याला? समजायचं हेच की ही आपल्या सगळ्यांसाठी एक वॉर्निंग बेल होती आणि आपण समजायचं हेच की ही वॉर्निंग बेल फक्त मासाहेबांना ऐकू आली. फक्त मासाहेबांना. आणि आपण आंधळ्यासारखे तिच्या मागे सगळे धावत गेलो. त्यावेळेला हेच करायला हवं होतं आपण. पण मासाहेबांवर आपण जी आगपाखड केली ना, ती बरोबर नव्हती. कारण या घरात एक तरी व्यक्ती अशी असावी की जिचा विनीला धाक वाटेल. दादा, मी BSc, MBA फ्रॉम लंडन आणि काय काय. मांगचं शिक्षण किती झालं असेल रे? दिवाकर, हे शिक्षण कुठल्याच शाळेत मिळत नाही. माना जर का
आपल्यासारखं शिक्षण मिळालं असतं तर त्यांचं कर्तृत्व आज हजारो पटीने वाढलं असतं. आपण काय काय आणि किती किती बोललो माना. खूप वाईट वाटलं असेल नाही त्यांना. येस ऑफकोर्स. अरे म्हणूनच त्या म्हणाल्या ना की तुम्ही जा, आम्ही थकलोय, आम्हाला झोपायचंय. काय काय बोललोय त्यांना. ए ए ए जास्ती विचार करू नकोस, कळलं? एकच गोष्ट लक्षात ठेव, विनीवर यापुढे जास्ती लक्ष ठेवणं जरुरी आहे, कळलं? अरे मी तुला सांगितलं ना, विचार करू नकोस. कितीही रागावली तरी शेवटी आपली आई आहे ना ती. आणि आपण चुकलोय ना, मग त्याची भरपाई आपण करूया ना. कमान चला, हे काय लहान मुलासारखं. हा चला, शांत हो, शांत हो आणि जाऊन झोप. गोवर्धन, तू मुक्तासाठी कधी स्थळं बघायला सुरुवात करणार आहेस? बघू ग, काय घाई आता. घाई आहे. काय झालं? हे बघ, तिला आता जास्त वेळ देण्यात काही अर्थ नाही. मला माहिती आहे तिला तो राकेश खूप आवडतो. पण आता तू तिला सांगितलंयस ना त्याला भेटू नकोस म्हणून. अरे मला एक कळत नाही, अशी कशी बंदी घालू शकते रे मी? त्यांच्या गाडीतून लिफ्ट वगैरे घ्यायची नाही असं सांगितलंय मी तिला. आता निदान आपण सांगतोय ते ऐकते तरी, पुढे आपल्यालाही नकार देईल ती. हो, पण आपण जाचक वागलो तर ना. हो रे, मग पण तरीही राकेशशी तिची मैत्री वाढते एवढं नक्की. पण राकेश तर चांगला आहे मुलगा आहे. हो रे, पण त्याच्या आईपासून बहिणीपासून तोडू शकणार आहेस का त्याला? त्या दोघी हैराण करतील मुक्ताला. ताई तू उगाचच काळजी करतेस. सगळं व्यवस्थित होईल का? सगळं ठीकच होईल रे, पण आपण वाईटाचीच तयारी ठेवावी. हॅलो, काका, राकेश बोलतोय. हा बोल रे. मुक्ता आहे का? अरे आहे ना, पण आता यावेळेला कुठे जाणार, ती झोपली. सॉरी काका, अभ्यासाच्या गडबडीत किती वाजले लक्षातच नाही आलं माझ्या. नाही, इट्स ओके, इट्स ओके. ओके, गुड नाईट. गुड नाईट. राकेश. काय रे? काय नाही.